फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नाचू कीर्तनाचे रंगी विठू पसरे अंतरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नामाचा गजर भक्तीचा कळस रोज हीच वारी. विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. दिसे भक्ती पंढरी विठू पसरे अंतरी. दिसे भक्ती पंढरी, दिसे भक्ती पंढरी. जय जय रामकृष्ण हरी. भक्ती पंढरी सोहळा कीर्तनाच्या या आनंद वारीला सुरुवात करत असताना आपणा सर्व हरिभक्तांचं मी डॉक्टर समीरा गुजर जोशी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, भूक लागल्यावर खाणं ही प्रवृत्ती झाली. दुसऱ्याच्या समोरचा घास हिसकावून घेणं ही विकृती झाली आणि स्वतःच्या ताटातली अर्धी भाकर स्वतःहून भुकेल्याला देणं ही संस्कृती झाली. माणसाचा प्रवास हा प्रवृत्तीकडून विकृती टाळून संस्कृतीकडे सुरू असतो आणि आपल्याला या संस्कृतीच्या मार्गावर प्रवृत्त करतात ते संतांचे विचार. संतांच्या विचारांचे हे दीप आपल्या मनमंदिरी चेतवतात आणि आपल्या मनाचा गाभारा उजळून टाकतात ते कीर्तनकार. मागील भागाप्रमाणे याही भागात आपल्याबरोबर आहेत ज्यांच्या व्यक्तिमत्वात ज्ञातृत्व, दातृत्व आणि वक्तृत्व याचा सुरेख संगम घडला आहे असे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज शास्त्री. संतांच्या जीवनामध्ये दुर्जनांनी त्रास दिला, पण आता एक महत्त्वाचा विषय जरा लक्ष देऊन ऐका मायबाप. पण संत त्या दुर्जनाला कधी विसरायला तयार नाहीत. संत त्या दुर्जनाला विसरत नाहीत आणि माझा भगवंत सुद्धा दुर्जनाला विसरायला तयार नाही. अत्यंत गोड प्रसंग मी तुम्हाला सांगेल सज्जन हो, जरा लक्ष देऊन ऐका. विठाला 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 विठाला. संत कधी दुर्जनाला विसरत नाहीत, त्यांचे उपकार संत विसरत नाहीत आणि भगवंतही त्या दुर्जनाचे उपकार विसरत नाही. मायबाप, एक वेळचा गोड प्रसंग आहे रामायणामधला. आपण बहुश्रुत श्रोते आहात. भगवान वैद्यनाथाच्या दरबारामध्ये राहणारे तुम्ही सगळे श्रोते आहात. ऐका मायबाप, गोड प्रसंग आहे चित्रकूट पर्वतावरचा. चित्रकूट पर्वतावरती भगवान रामजी सकाळी सकाळी बसलेले आहेत. सकाळी प्रातःक्रिया आटोपून पांढऱ्या शुभ्र स्फटिक शिळेवरती माझे रामजी बसलेले आहेत आणि त्याच वेळेला सज्जना हो, जंगलामधून एक भिल्ल, एक वनवासी धावत येतोय. एक आई अस कहा बहोरी, सेन संग चतुरंगिनी थोरी. धावत आला आणि जसा धावत आला तसं परमात्म्याला, प्रभूला सांगू लागला, प्रभू आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं प्रभू. रामजीने ऐकलं सज्जन हो, एवढा आनंद झाला, मला भेटण्यासाठी अयोध्यावासी लोक येत आहेत. कारण अवस्था अशी होती मायबाप, जब जब राम अवध सुधी करही, बारी बिलोचन लोचन भरही. ज्या ज्या वेळेला माझ्या रामजीला अयोध्यावासी लोकांची आठवण यायची ना, त्या त्या वेळेला अयोध्यावासी लोकांची आठवण केल्याबरोबर रामाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येत होत्या. पण ज्या वेळेला ऐकलं की माझे अवधवासी लोक मला भेटायला येत आहेत, माझ्या रामानं त्या पांढऱ्या शुभ्र स्फटिक दगडावरून खाली उडी मारली. ज्या दिशेने लोक येत आहेत त्या दिशेने भगवान रामजी धावू लागले सज्जन होऊन. सगळ्या लोकांनी पाहिलं रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. प्रत्येक जण मनोमन अंदाज लावू लागला, प्रत्येक जण मनोमन अनुमान लावू लागला की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील आणि तिला कडकडून भेटतील. पण जसं भगवान रामजी आले ना मायबाप, आल्याबरोबर भगवान रामजी कौशल्या मातेकडे नाही वळाले. ज्या कैकईनं 14 वर्ष वनवास दिला ना मायबाप, त्या कैकईकडे भगवान रामजी जात आहेत.
जसं आले धावत तसं त्या कैकईच्या चरणावर लोटांगण घातलंय. माझ्या रामानं त्या कैकईच्या चरणावर डोकं टेकवण्यासाठी, तिचं दर्शन घेण्यासाठी रामजी खाली झुकले. आणि त्याच वेळेला बाजूने आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापीनी के पैरों को तुम मत छुओ भैया, ये पापीनी है, ये रघुकुल का नाश करने वाली है भैया, ये कलंकिनी है, रघुकुल का नाश करने वाली ये सर्पिनी है भैया, इसके पैरों को तुम मत छुओ भैया, तुम्हें पाप लगेगा. माझ्या रामानं पाठीमागे वळून पाहिलं तर तो आवाज होता भरताचा. रामजी म्हणतात, अरे नहीं भरत, ये कलंकिनी नहीं है, ये पापीनी नहीं है भरत, ये तो मेरी माँ है. माय बाप या जगामध्ये आपण आई, माँ कोणालाही म्हणू शकतो, कोणत्याही स्त्रीला म्हणू शकतो. पण रामजी म्हणतात, अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं है भरत, ये राम की माँ नहीं है, ये तो राम की जननी है, जननी. अरे भरत, ये केवल राम की जननी नहीं है, सबंध रामायण को जन्म देने वाली पूरे रामायण की ये जननी है. रामजी म्हणतात, अरे भरत, जर ही कैकई नसती ना तर ना राम झाला असता ना रामायण घडलं असतं. मायबाप, आज जे रामायण आपल्याला पावला पावलावर कसं जीवन जगावं हे शिकवतं ना मायबाप, ते रामायण घडलंच नसतं. मराठवाड्यासारख्या प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये रामायणाची कथा झालीच नसती. काय सांगते रामायण आपल्याला? भगवान रामजी म्हणतात, अरे भरत, ना राम झाला असता ना रामायण झालं असतं. अरे एवढ्या गोष्टी मला कळाल्या फक्त आणि फक्त या कैकई मातेमुळे. अरे लोक म्हणत असतील त्या कैकईला दुर्जन आहे म्हणून, लोक म्हणत असतील अरे ही रघुकुळाचा नाश करणारी आहे म्हणून, पण खरं सांगू भरत, या कैकई सारखे उपकार माझ्यावर कोणाचेच नाहीत. माझ्या रामानं म्हणावं, तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुत सख्यम चापि त्वदगमन नृपते चापि सौमित्रो भक्ते सीता सत्वम निज भुजबलम वैरिना वैरी भाव एको सर्वम तव चरणयोः मातुरेव प्रसादः. रामानं म्हणावं, माझ्या बापाचा राजा दशरथाचं माझ्यावर किती प्रेम होतंय मला कळालं फक्त आणि फक्त त्या कैकईमुळे. अरे जानकी माता किती पवित्र या जगाला कळालं कैकईमुळे. भरताचा अगाध महिमा जगाला कळाला कैकईमुळे. हनुमंताच्या बाहुबलामध्ये किती ताकद आहे हे कळालं कैकईमुळे. शत्रूसोबत कसं वागावं हे मला कळालं कैकईमुळे. म्हणून लोक जरी त्या कैकईला दुर्जन म्हणत असतील सज्जन हो, जगाच्या नजरेमध्ये जरी कैकई वाईट असेल, दुर्जन असेल, पण माझे रामजी म्हणतात तिचे माझ्यावर उपकार आहेत. बिना सोचे कभी भी किसी की बुराई मत करना. कोणालाही नाव ठेवू नये सज्जन हो. कर्तृत्व जाणल्याशिवाय विनाकारण कोणाकडे बोट दाखवण्याचा अधिकार आपल्याकडे नाही आहे. विनाकारण माणसं, तुळशीरामजी महाराज, लोक नाव कोणाला ठेवतील सांगता येत नाही बघा. देवानं तोंड दिले कोणाची निंदा करण्यासाठी, कोणाला नाव ठेवण्यासाठी नाही सज्जन हो. भगवंतानं आपल्याला तोंड दिले भगवंताचं गुणगान गाण्यासाठी. विनाकारण लोक दुसऱ्याला नाव ठेवतात. कैकईला म्हणतात कैकई वाईट आहे, इतकी वाईट, इतकी वाईट. लोकाच्या नजरेमध्ये कैकई तर एवढी वाईट झाली महाराज, कोणत्याही गावामध्ये जाऊन चेक करून बघा, एकही गाव तुम्हाला असं शोधूनही सापडणार नाही की ज्या गावामध्ये कैकई नावाचं एखादं पात्र आहे म्हणून. कैकई नुसतं महिलेचं नाव सुद्धा ठेवत नाही, एवढा तिटकारा. त्या कैकईला लोकांनी नावं ठेवा, रावणाला लोकांनी नावं ठेवावेत. रावणाला तर रावणही म्हणत नाहीत नीट, रावण्याच म्हणतात, रावण्या, जसं याचा आजच आहे. अरे देवानं आपल्याला तोंड दिलंय म्हणून काही नाही बोलायचं बघा. अधिकार जाणल्याशिवाय कोणाकडे बोट आपण दाखवू शकत नाही. विठाला 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 नका. मी काय सांगत होतो आहे ना सगळ्याच्या लक्षात? हां, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. माझे भगवान रामजी त्या कैकईचे उपकार कधी विसरायला तयार नाहीत. सज्जना हो, भगवंत कधी दुर्जनाचे उपकार विसरत नाहीत. आणि लक्ष देऊन ऐका, माझे संत सुद्धा कधी दुर्जनाचे उपकार विसरायला तयार नाहीत. संतांचं जीवन आज जे दैदिप्यमान झालेलं आहे सज्जना हो, यावत चंद्र दिवा करो.
आज संतांची जी कीर्ती आसमंतामध्ये दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते, त्या संतांचं जीवन कोणामुळं घडलं तर संतांना जर आपण विचारलं तर संत म्हणतात आमच्या त्या दुर्जनाचे आमच्यावरती अनगणित उपकार आहेत. संत कधी त्या दुर्जनाचे उपकार विसरत नाही आहेत. विठाला 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 विठाला. चांगला माणूस ज्या वेळेला जीवनामध्ये घडत असतो ना मायबाप, चांगला माणूस घडण्यासाठी भयंकर अतोनात परिश्रम घ्यावे लागतात, भयंकर यातना सहन कराव्या लागतात. ज्या वेळेला संतांचं जीवन घडलंय, संतत्व सहजासहजी संतांना नाही मिळालं मायबाप, लक्ष देऊ नाही का. ज्या वेळेला जीवनामध्ये काहीतरी क्रांती करायची, काहीतरी या विश्वाच्या पटलावर आपलं नाव जर अजरामर करायचं असेल तर त्यासाठी जीवन हे सहजासहजी घडत नसतं. जीवनामध्ये कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही मायबाप. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता सहजासहजी माणसाच्या जीवनामध्ये मिळत नसते. संतांना सुद्धा संतत्व प्राप्त झालं ते सहजासहजी नाही झालं मायबाप. संतत्व कुठंही मिळत नाही. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण मिळत हे हाटी, 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 नाही संतपण मिळत हे हाटी. हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण मिळत हे हरी बोल. हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. संतत्व सहजासहजी मिळत नाही मायबाप. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवनी. सहजासहजी संत मिळत नाही, संतत्व पद प्राप्त होत नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अलौकिक आविष्कार आज जगाला समजलेला आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आज जगाच्या समोर आहे, पण सहजासहजी तुकोबारायांचं जीवन घडलं नाही. सांगू द्या सज्जन हो, जर त्या काळामध्ये माझ्या तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या, त्या काळातल्या त्या दुर्जन लोकांनी अभंगाच्या वह्या जर इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवण्याचं काम केलं नसतं ना मायबाप, तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अलौकिक आविष्कार या जगाला कळाला नसता. नसतं कळालं या जगाला की माझ्या जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या वह्या पाण्यावरती दगडासहित तारू शकतात म्हणून. जळी दगडासहित वया वा वा वा. तारियेल्या जैशाला या, तारियेल्या जैशाला या. जळी दगडासहित वया, तारियेल्या जैशाला या, तारियेल्या जैशाला या. त्या काळामध्ये त्या दुर्जन लोकांनी तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवल्या म्हणून तुकोबारायांचा अभंगाचा गाथा आज जगाच्या समोर आला. पंचमवेद जगाच्या समोर आला. जर त्या दुर्जनांनी नसता त्रास दिला तर तुकोबारायांचा अलौकिक आविष्कार कळाला नसता. आणि सांगू द्या सज्जन हो, जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायांना त्या लोकांनी त्या काळात त्रास नसता दिला तर माझ्या ज्ञानोबारायांचं सुद्धा जीवन लोकांच्या समोर नसतं आलं. जर सज्जन हो त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना त्रास नसता दिला ना लोकांनी, किती त्रास द्यावा सज्जन हो, त्या त्रासाला सुद्धा काहीतरी परिसीमा असावी. एवढा त्रास दिला सज्जन हो. ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारायांना मांडे खाण्याची इच्छा झाली, मांडे खाण्याची, माझ्या ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनात मांडे खाण्याची निर्माण झालेली इच्छा आपल्या चिमुकल्या मुक्ताईला बोलून दाखवली. ज्ञानोबारायांनी म्हणावं, अगं मुक्ते, ज्या वेळेला आपले माता पिता होते तोपर्यंत आपली आई आपल्याला रोज गोड गोड मांडे करून खाऊ घालायची ना मुक्ते. आज त्या आईच्या गोड मांड्यांची आठवण येते बघ.
मुक्ताईनं म्हणावं, अरे दादा कशाला चिंता करतोस? अरे आई नसली तर काय झालं दादा, तुझी ताई आहे ना, आज तुझी ताई तुला मांडे करून खाऊ घालेल. जा दादा, आळंदी गावामध्ये मधुकरी मागून आण, भिक्षा मागून आण, पीठ मागून आण. माझ्या ज्ञानोबारायांनी सज्जनाव आपल्या काखेमध्ये झोळी अडकवली आणि काखेत झोळी अडकून ज्ञानोबाराय आळंदी गावामध्ये पोहोचतायत. दारादारावरती भिक्षा मागितली ज्ञानोबारायांनी सज्जनाहो, पण त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायांना भिक्षा सुद्धा कोणी वाढत नव्हतं हो. 4-2 घरी आपली भिक्षा मिळाली, पसाभर पीठ माझ्या ज्ञानोबारायांनी ते झोळीमध्ये टाकलंय मायबाप. आणि ते पसाभर पीठ घेऊन ज्या वेळेला माझे ज्ञानोबाराय सिद्धबेटाच्या दिशेने आपल्या कुटियेच्या दिशेने निघाले, आळंदी गावातून बाहेर पडतात न पडता ताईन वेसीमध्ये घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो, नाव त्याचं विसोबा. पाहिलं त्याने ज्ञानोबारायांना विचारू लागला, ए संन्यासाच्या कार्ट्या, अरे आळंदी गावामध्ये जाण्यासाठी मनाई केलेली असताना, मज्जाव केलेला असताना काय असतं तुमचं काम? काका, फार दिवसानंतर मांडे खाण्याची इच्छा झाली ना काका, आज मांडे खावेसे वाटले म्हणून आळंदीमध्ये गेलो, 4 घर भिक्षा मागून पसाभर पीठ घेऊन चाललोय काका. अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्यासारख्या संन्यासाच्या कार्ट्यांना व्हावी, अरे ती तर आमच्यासारख्या विद्वान पंडितांना व्हावी. तुम्ही मिळाले तर शिळे तुकडे खावेत, नाही तर गपचूप उपवासी पोटी झोपावं. घोड्यावरून त्या विसोबानं उडी मारली सज्जना हो. जी ज्ञानोबारायच्या काखेमध्ये अडकवलेली झोळी होती ना मायबाप, त्या झोळीतलं जे पीठ होतं ती झोळी हिसकाटून घेतली आणि सगळंचं सगळं पीठ त्यानं जमिनीवरती टाकलं. एवढ्यावर विसोबा नाही थांबला मायबाप. त्या विसोबानं ते जमिनीवर सांडलेलं जे पीठ होतं त्या पीठाला आपल्या पायाने, आपल्या पायातल्या खेटरानं त्याला माती मूल करायला सुरुवात केली. ज्या वेळेला तो विसोबा ते पीठ माती मूल करत होताना मायबाप, माझ्या ज्ञानोबारायच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. डबडबल्या डोळ्यानं माझे ज्ञानोबाराय हे सगळं दृश्य पाहत होते, पण असं का करतात म्हणून विचारण्या इतकी सुद्धा सोय नव्हती त्या काळात. डबडबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबारायांनी ते सगळं दृश्य पाहिलं सज्जन हो. विसोबाने ते पीठ माती मोल केलं, पण तसंच माती मोल झालेलं पीठ सज्जन हो ज्ञानोबारायांनी ते भरलंय. कारण माझ्या ज्ञानोबारायांचं दुःख वाटून घेण्यासाठी सुद्धा त्या काळात कुणी नव्हतं. डबडबल्या डोळ्यानं तसंच ज्ञानोबाराय ते पीठ भरतायत, आपल्या झोळीमध्ये पीठ टाकलं, सिद्धबेटाचा रस्ता धरला, डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. मुक्ताईनं पाहिलं माझा दादा आलाय, आता माझ्या दादानं ते पीठ आणलं असेल, गोड गोड मी माझ्या दादाला मांडे तयार करून खाऊ घालील. आणि मुक्ताई मनामध्ये विचार करत होती. तेवढ्यात ज्ञानोबाराय जवळ आले. जवळ येऊन पाहिलं तिने. ज्ञानोबारायच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आलेल्या ज्या वेळेला त्या मुक्ताईनं पाहिल्या सज्जन हो, आणि धावत गेली मुक्ताई. ज्ञानोबारायच्या कमरेला कडकडून तिनं मिठी मारली आणि ज्ञानोबारायला विचारते, दादा का रडतोयस दादा? अरे दादा तुला मारलंय का कुणी? अरे तुला शिव्या घातल्यात का कुणी? अरे का रडतोयस दादा? बोल ना दादा, सांगणारे दादा बोल ना. ज्ञान दादा 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 ज्ञान दादा. अरे दादा बोलणार रे दादा, सांग ना दादा, का रडतोयस दादा? तुला कुणी मारलेत का? अरे शिव्या घातल्यात का? तुला सांग ना दादा. डबडबल्या डोळ्यानं ज्ञानोबाराय आपल्या मुक्ताईला जवळ घेतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवला सज्जन हो. आणि माझे ज्ञानोबाराय मुक्ताईला तिचं सांत्वन करतायत. मुक्ताई ज्ञानोबारायांना धीर देण्याचं काम करते. त्या काळात सज्जन हो माझी मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणते, अरे दादा नको हैराण हो. अरे दादा लोकांनी त्रास द्यायचाच असतो आणि संतांनी तो त्रास सहन करायचा असतो. सहन करणं ही सुद्धा फार मोठी शक्ती आहे सज्जन हो. क्षमा हे सुद्धा शस्त्र आहे. क्षमा शस्त्र जया नराची ये हाती, असं वर्णन केलेलं आहे. हो मुक्ताईनं म्हणावं दादा, अरे जग जरी रागाने क्रोधाने रागायमान झालं तर संतांनी सुखानं पाणी व्हायचं असतं दादा. विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने, हरी बोल. विश्वरागे झाले बने. चिमुकली मुक्ताई ज्ञानोबारायांना सांगते, दादा जग जरी रागाने क्रोधाने क्रोधायमान झालं दादा, संतांनी सुखाने पाणी व्हायचं असतं. जर संत सुद्धा क्रोधाने जर त्या काळामध्ये माझे संत सुद्धा जशाला तसं उत्तर दिलं असतं ना, तर मायबाप आज ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाला मिळाला नसता.
जर माझे तुकोबारांनी सुद्धा त्याच पद्धतीचं उत्तर जगाला दिलं असतं तर अभंग गाथ्यासारखा महान पंचम वेद या जगाला मिळाला नसता मायबाप. म्हणून तर माझी मुक्ताई ज्ञानोबारायणा सांगते दादा, संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी. क्या बात है, जय हो. वाह नामदेव महाराज. वावे जय हो. संती सुखे वावे पान, संती सुखे भावे पाणी, पाणी. सुखे क्या बात है, भावे पाणी. जय हो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वा तुळशीराम दादा. हरी बोल. दे जोग भावे सुखे भावे पाणी, संती सुखे सुखे भावे विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी. माझ्या मुक्ताईनं ज्ञानोबारांचं सांत्वन केलं आणि सांगितलं, दादा नको हरू, हार मानू नका दादा. जा पुन्हा आळंदी गावामध्ये आहे त्या पिठाचे मी तुम्हाला मांडे तयार करून देते. मुक्ताईनं ज्ञानोबारांना धीर दिला, सज्जन हो दादा मांड बनवण्यासाठी गाडगं लागतं ना दादा, खापर लागतंय ना, ते खापर आपल्याकडं नाही तेवढं ते खापर घेऊन या. ज्ञानोबाराय गेले सज्जन हो, पूर्ण गावभर फिरले, पण त्या काळात माझ्या ज्ञानोबारांना फुटकं खापर सुद्धा नशिबी नव्हतं. हिरमुसल्या चेहऱ्याने माझे ज्ञानोबाराय पुन्हा वापस आले सज्जन हो. आता मात्र मुक्ताई हवालदिल झाली. मुक्ताईला ज्ञानोबारायने म्हणावा, ग मुक्ते नको चिंता करू, आज हा ज्ञान दादा तुझ्याच हातचे मांडे खाणार आहे. दादा पण खापर नाही ना आपल्याकडे, गाडगं नाही ना, त्याच्यासाठी गाडगं लागतंय दादा. नको चिंता करू मुक्ते, तू मांड बनव. त्याच पिठाचं मांड मुक्ताईनं तयार केलं. मुक्ताई विचारते ज्ञानोबारायना, दादा मांड तयार झालंय दादा, पण आता टाकू कुठे रे दादा. एका क्षणाचाही विलंब न लावता मायबाप माझ्या ज्ञानोबारायने आपले गुडघे जमिनीवर टेकवले, दोन्ही हात समोर ठेवले आणि आपल्या पाठीवरती योग अग्नी प्रज्वलित केला. मुक्ताईनं मांड तयार करावं, मुक्ताईनं मांड तयार करावं, ज्ञानोबारायाच्या पाठीवर टाकावं आणि क्षणात ते मांड भाजून निघावं सज्जन हो. जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायांना त्या दुर्जन लोकांनी त्रास नसता दिला ना मायबाप, तर नसतं कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबारायाच्या पाठीवर सुद्धा मांडे भाजल्या जाऊ शकतात म्हणून. विठाला विठाला विठाला. म्हणून लक्ष देऊन ऐका मायबाप, जिथे सज्जन असतात तिथे दुर्जनही असतातच. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे अयोध्या, पण एक दुर्जन तिथे सुद्धा होताच ज्यानं माझ्या जानकी मातेवरती ऑब्जेक्शन घेतलं. लंका संपूर्ण लंका ही दुर्जनाची नगरी आहे सज्जन हो. ज्या वेळेला हनुमंतराय जानकी मातेचा शोध घ्यायला जातात ना,
त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी हनुमंतराय फिरतायत. पण त्याच वेळेला एक असं दृश्य हनुमंतरायाला दिसलं की त्या घरामध्ये लंका ही राक्षसांची नगरी आहे, दुर्जनाची नगरी आहे. पण एक घर असं होतं, भवन एक पुनिदीख सुहावा, हरी मंदिर ता भिन्न बनावा. एक घर असं दिसलं हनुमंतरायाला. मनात विचार करतायत, लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहाँ सज्जन करवासा. अरे ही लंका तर दुर्जनाची नगरी आहे, राक्षसाची निशिचराची नगरी आहे, आणि इथे सज्जनाचं घर कसं काय? कशावरून ओळखायचं सज्जनाचं घर मायबाप? ज्याच्या दारात तुळशीचे वृंदावन आहेत, समजावं ते घर सज्जनाचं आहे. वैष्णवाचं घर ओळखण्याची चिन्ह. त्या बिभीषणाच्या दारामध्ये नव तुलसी का वृंदतः देखी हर्ष कपिराई. 9 तुळशीची वृंदावन पाहिले, लक्षात आलं की हे वैष्णवाचं घर आहे, हे सज्जनाचं घर आहे. लंका ही संपूर्ण दुर्जनाची नगरी आहे मायबाप, ऐका. पण तिथे सुद्धा एक सज्जन होताच. बिभीषण हा एकमेव सज्जन लंकेमध्ये आहे. तसं जर विचार केला तर लंकेकडे आणि रावणाकडे लोक निगेटिव्ह माइंडनेच पाहतात. सुरेश महाराज, एवढी बी लंका बेकार नाही. एक कार्य जर लंकेचं बेकार सोडलं ना, तर रावणामध्ये काही गुण सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाही बोलून गेलो, विधी प्रपंच गुण अवगुण साना. ईश्वराने या जगामध्ये मानवी मॉडेल बनवत असताना प्रत्येकामध्ये गुणही भरलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये अवगुण सुद्धा आहेत. रावण हा संपूर्ण अवगुणाचीच खान आहे असं नाही. रावणामध्ये काही गुणही होते, लंकेमध्ये चांगल्याही काही गोष्टी घडत होत्या सज्जन हो. पण आज समाजाला सवय अशी लागलेली आहे, महाराज जर कीर्तन करत असले तर त्यात त्यांचा निगेटिव्ह पॉइंट तेवढा फक्त पकडायचा. सगळं बाकीचं कीर्तन काय चांगलं सांगितलंय त्यातलं काहीच नाही घ्यायचं, चांगलं घेतलं पाहिजे. रावणाच्या लंकेमध्ये सज्जन होऊन साक्षात ब्रह्मदेव वेदाचं अध्ययन करण्यासाठी, वेदाचं पठण करण्यासाठी येत होता. आणि रावण हा नीतिवान होता, नीतिवान. तसा जर विचार केला ना सज्जन हो, ज्या दिवशी ज्याला राम कळून घ्यायचा आहे ना, त्यानं पहिला रावण कळून घेतलं पाहिजे. जोपर्यंत रावण कळणार नाही तोपर्यंत रामही कळणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे त्या रावणाच्या दरबारामध्ये दररोज एवढं बिझी शेड्यूल त्या रावणाचं होतं सज्जन हो, पण तो दररोज आपल्या स्वतःसाठी 3 तास देत होता. तरी गाय से करी या ठापहारा माझारी, मोटके निमिष बरी दे तुझाय. माझ्या भगवंताने अर्जुनाला म्हणावं, अर्जुना या 8 प्रहरापैकी मोटके निमिष भरी दे तुझाय, स्वतःसाठी तू वेळ देत चल. खूप छान झालं. या मधल्या वाईट काळामध्ये कमीत कमी माणसं स्वतःला तरी डेव्हलप करायला माणसांना वेळ मिळाला. विठ्ठला 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 विठ्ठला. रावणाच्या दरबारामध्ये सज्जन हो एक सुंदर भव्य मंदिर आहे. मंदिर मंदिर रावणाच्या दरबारात मंदिर 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 प्रतिकारी शोधा, देखे जहाँ तहाँ गणित जोधा. एक मंदिर रावणाच्या दरबारामध्ये आहे, महादेवाचं मंदिर. वैद्यनाथाचा निष्ठावान भक्त जर कोण असेल तर फक्त आणि फक्त महादेव पहिला. सगळ्यात पहिला भक्त रावण आहे सज्जन हो, महादेवाचा. त्या दरबारामध्ये, महादेवाच्या दरबारात राजा रावणानं मैफिल तयार करावी. आता इथे कसे सगळे दिग्गज गायनाचार्य, मृदंगाचार्य, सगळे वादक गायक, फक्त मराठीच्या माध्यमातून हे जे सगळं सुंदर वातावरण तयार केलेली ही जी मैफिल तयार केलेली आहे, अगदी अशीच मैफिल रावणाच्या दरबारात असायची. वाद्य वाजवणारे सामान्य माणसं नाही. इंद्र पखवाज वाजवायला असायचं सुरेश महाराज. तुम्ही सुरेश आणि तो बी सुरेशच. इंद्र असायचा पखवाज वाजवायला. पखवाज वाजवण्यासाठी इंद्र, गायन करण्यासाठी स्वर्गातले गंधर्व, नृत्य करण्यासाठी अप्सरा. आणि वारकरी संप्रदायातले सगळे वाद्य रावणाच्या दरबारात वाजायचे सज्जन हो. रावणाला नाव ठेवणाऱ्यांनी लक्ष देऊ नये का? बिना पुराव्याचं मी बोलत नाही. रावणाच्या दरबारात काही माणसं मनात विचार करतील,
रावणाच्या दरबारातून वारकरी संप्रदायाचे वाद्य पोकळे महाराज. कसं शक्य आहे ऐका. गोस्वामी तुलसीदासजींची एक चौपाई तुमच्या समोर मांडतो. बाजही ताल पखाऊज वीणा नृत्य करही अप्सरा प्रवीणा. तुलसीदासजी म्हणतात बाजही ताल, ताल म्हणजे टाळ, टाळ वाजायचा. बाजही ताल पखाऊज पखवाज वीणा नृत्य करही अप्सरा प्रवीणा. टाळ पखवाज वीणा वारकरी संप्रदायाचे वाद्य तिथे वाजायचे रावणाच्या दरबारात आणि त्याच्या तालावरती नृत्यांगना नृत्य करायच्या. रंग भरायचा सज्जन होऊन. रंग भरला की रावण स्वतः नाचत 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 महादेवाच्या दरबारात जायचं आणि तिथे जाऊन आपल्याच हातामध्ये तलवार घेऊन रावणाने 10 मस्तकापैकी 1 मस्तक आपल्याच तलवारीनं कट करायचं आणि महादेवाच्या त्या पिंडीवरती आपलं मस्तक त्या रावणानं समर्पित करावं. सगळं मस्तक कापून काढायचा, फक्त एक नस मानेची ठेवायचा. त्या नसेची त्या शिरेची तार त्याने बनवावी आणि त्या तारीचा तंबोरा करायचा आणि रावणानं भजन गायचं. तनके तंबुरे में दो सासो के तार बोले राम सिया राम. रावणानं तिथं भजन करावं सज्जन होऊन. भजनाने रावणाला महादेव प्रसन्न व्हायचे. भयंकर वातावरण मैफिल तयार व्हायची. रंभाधिक सुर नारी नबीना सकल समसर कला प्रवीणा. रंभाधिक सुर नारी नबीना सकल समसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पानी पतंगा. बहुविध क्रीडई पानी पतंगा. बहुविध क्रीडई पानी पतंगा. वातावरण तयार व्हायचं तिथे रावणाच्या दरबारामध्ये. सज्जन हो भगवान भोलेनाथ त्या पिंडीमधून बाहेर निघायचे. वैद्यनाथ भगवान. आणि बाहेर आल्याबरोबर महादेवाने आपल्या हातामध्ये डमरू हातात घ्यायचा. कडकड 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 आवाज त्या डमरूचा निघायचा. मग रावणानं आपल्या जागेवर बसून घ्यायचं आणि त्या डमरूतून निघालेले जे शब्द आहेत त्या रावणानं नोट करून घ्यायचे. काय शब्द निघले होते जरा लक्ष देऊन ऐका सज्जन हो. महादेवानं त्या डमरू वाजवला शिवतांडव आणि त्या तांडवाचे शब्द डबल ग्रॅज्युएट माणूस जरी असला ना सज्जन हो, त्याला जर सांगितलं ना एक लाईन कंप्लीट करा, इट इज इम्पॉसिबल. इतकं किचकट आहे ते शिवतांडव आणि ते रावणाने नोट केलंय. सोह सिंधू सम विशाल जटाजूट चंद्रभाल. हा टाळी वाजवा सगळ्यांनी जोर से. जय हो. सोह सिंधू सम विशाल जटाजूट चंद्रभाल गंगती तरंगमाल कुमल नील बाजे. गौतम पर लाल लाल चंदन की कोर भाल गंगती तरंग माल भ्रुकुटी पर साजे. मुंडन की कंठमाल. आहा मुंडन की कंठमाल हृदय विशाल पदक जाल रूप विमाल हर दयाल राजे. डम 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 डमरू वाजे नागशेष सर्व साजे. शंकर महाराज आज तांडव नाचे. भोले महाराज आज तांडव नाचे. धाधिलांग 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 दिदिकत दिदिकत दिलांग वाद मयूर मृदंग हर विश्व कमर बांधे. ससद ससद धगद धगद धमम पमम सगम पगम विनाधर नारद अनुसारद आराजे. सारंगार चीत सर्व किन्नर पसर गंधर्व धर्मार्थ काम मोक्ष हर मोक्ष जाचे. डम 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 डमरू वाजे नागशेष सर्व साज. शंकर महाराज आज तांडव नाचे. भोले महाराज आज तांडव नाचे. हा 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 हा. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका. डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवः शिवम्.
खर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुवता स्वरांतकं पुरांतकं भवंतकं मखंतकं गजांधकांतकांतकं तमंतकांतकं भजे दृशद विचित्र तल्पयोर भुजंग मौक्तिकस्तजोर गरिष्ठ रत्न लोष्टयो सुहृद्विपक्ष पक्षयो तृणारविंद चक्षुचो प्रजामही महेंद्रयो समप्रवर्तिकः कदा सदा शिवं भजाम्यहम् ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। वाह क्या बात है। राजा रावणाची लंका सज्जन हो दुर्जनाची होती, निशिचराची लंका होती, राक्षसाची नगरी रावणाची होती, पण तिथे सुद्धा एक सज्जन होता. आज काही माणसं म्हणतात महाराज या जगामध्ये खरंच सज्जन आहेत का, साधू खरंच आहेत का. साधू राहिले नाही आता, साधू झाले, साधू काम साधू. पण असं नाही सज्जन हो, या जगात साधू नाही असं नाही. ऐका मायबाप लक्ष देऊ नाही का. जर या जगामध्ये एकही साधू जिवंत नसताना तर आज तुम्ही आम्ही जिवंत नसतो हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, ही महाराष्ट्राची भूमी सामान्य भूमी नाही, ही भूमी साधूंची, ही भूमी संतांची भूमी आहे. फक्त महाराष्ट्राची भूमी, फक्त मराठीची अस्मिता जपणारी भूमी आहे सज्जन हो. ही माझ्या महाराष्ट्राची भूमी साधूंची भूमी आहे सज्जन हो. महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. माझा भारत सुद्धा ओ संतांची भूमी, देवभूमी आहे सज्जन हो. ठला विठला विठला. हो साधू नाही असं नाही मायबाप. जर साधू नसताना सज्जन होत आज तुम्ही आम्ही जिवंत राहिलो नसतो. श्रीमद आद्यगुरु शंकराचार्य आपल्या शिष्यांना सांगत असताना सांगतात, जेव्हा शिष्यांनी प्रश्न केला की या जगामध्ये एवढा अन्याय, अत्याचार, अनाचार, पापाचार, भ्रष्टाचार होताना दिसतोय, एवढा अधर्म वाढलेला या जगामध्ये, एवढं पाप वाढलेलं असताना सुद्धा या पापी लोकांचं ओझ ही धरणी माता आपल्या डोक्यावर धारण करतेच कशी. त्यावेळेला आद्यगुरु शंकराचार्य उत्तर देतात, जोपर्यंत 7 गोष्टी जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला धोका नाही. कोणत्या 7 गोष्टी आहेत ऐका सज्जन हो. गोभिर्विप्रेश्च वेदेश्च सतिभिः सत्यवादिनी अलुब्धयदान शूरश्च सप्तदीर्धार्यते महिम्. गोभिर्विप्रेश्च वेदेश्च सतिभिः सत्यवादिनी अलुब्धयदान शूरश्च सप्तदीर्धार्यते महिम्. शंकराचार्य म्हणतात जोपर्यंत एक देशी गाय जिवंत आहे, गाय एक देशी गाय जोपर्यंत जिवंत आहे, गाय सामान्य नाही ऐका मायबाप. 7 वस्तू आहेत गायीच्या ज्या नुसत्या डोळ्यानं पाहिल्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं, ज्या पुण्याचा कधीच नाश नाही. गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलीम गोष्ट गोष्पदम पक्व सस्यान्वितम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभे ध्रुवम. गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीचं दूध, गायीच्या पायाने उमटलेली खूर, गायीचा गोटा, गायीच्या पायाने उडालेली धूळ आणि हरीभरी परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेली शेती, या 7 वस्तू डोळ्यानं नुसत्या पाहिल्या तरी एवढं पुण्य आहे ज्याचा कधीच नाश होत नाही. ज्याच्या दारात गाय असेल ना त्याला हे पुण्य रोज त्याच्या पदरात आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. टाळी वाजवत असताना कंजूसी करू नका. तुम्हाला जे चांगलं वाटेल ना तेव्हा निश्चित टाळीने दाद दिली पाहिजे. टाळी वाजवायला टाळाटाळी करायची नाही. कारण कीर्तनाची ही मैफिल आहे सज्जन हो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतंय का. एक शेर सांगतो, वो ससुराल ससुराल नहीं है, वो ससुराल ससुराल नहीं है जहाँ साला और साली न हो, वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो, और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. वाह विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जोपर्यंत एक देशी गाय जिवंत आहे, शंकराचार्य सांगतात जोपर्यंत त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण जिवंत आहे, जोपर्यंत वेद जिवंत आहे,
जोपर्यंत एक सत्यपतिव्रता स्त्री जिवंत आहे, जोपर्यंत एक निर्लोभी व्यक्ती जिवंत आहे, जोपर्यंत एक सदाचारी माणूस जिवंत आहे, शंकराचार्य म्हणतात जोपर्यंत एक साधू जिवंत आहे, तोपर्यंत ही धरणी माता धोका देऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी या 7 गोष्टी आपल्याला औषधालाही बघायला मिळणार नाहीत, त्या दिवशी तुम्हाला आम्हाला कुणीच वाचू शकणार नाही. विठाला 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 हो, म्हणून प्रत्येक ठिकाणी साधू आहे, जिथे सज्जन आहे तिथे दुर्जनही आहे, आणि जिथे दुर्जन आहे तिथे सज्जनही आहे. महाराज, आम्हाला दुर्जनाचं काही देणं घेणं नाही, आम्हाला सज्जन पाहिजे, आम्हाला साधू पाहिजे, आम्हाला संत पाहिजेत, ज्या संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत, बहु अवघड आवाज आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बरी जग जेठी करुणा केली, बरी जग जेठी करुणा केली, बरी जग हरी बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, बरी जग जेठी करुणा केली, बरी जग जेठी करुणा केली. हा बहु अवघड वा पवनदा आवाज आहे श्रेजा. करुणा केली, हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज शास्त्री यांच्या या रसाळ निरूपणाने आपण सारेच मंत्रमुग्ध झालो आहोत. संतांचा महिमा कसा आणि किती वर्णन करावा. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं तुकाराम महाराज म्हणतात. खरोखरच संत म्हणजे पृथ्वी तलावरच्या परमेश्वराच्या मूर्ती, आणि म्हणूनच त्यांचं गुणगान या भागात करून आपल्याला कुठे समाधान लाभणार आहे. संतांचा हा महिमा, त्याचं गुणगान आपण पुढच्या भागातही करणार आहोत. तेव्हा भेटायला विसरू नका, याच ठिकाणी याच वेळी तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये भक्ती पंढरी सोहळा कीर्तनाचा. जय जय रामकृष्ण हरी. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार, हे सर्वांगी साखर वगी गोड. तुकोबाराय म्हणतात त्या संतांचं जीवन दिव्याप्रमाणे आहे. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दिव्याच्या पाटीलाही अंधार नाही, पोटालाही अंधार नाही. अर्थात दिवा हा पूर्ण रूपाने प्रकाशित आहे. दिवा हा काय करतो? अंधार नष्ट करतो आणि उजेड निर्माण करतो. अंधारात हरवलेली वस्तू शोधून देण्याचं काम दिवा करतो ना. संत सुद्धा तुकोबाराय म्हणतात तेच काम करतात. असेच भक्तिमय कार्यक्रम बघण्यासाठी आमचं फक्त मराठी भक्तिरंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.